नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण आजकाल पाहतो की समाज घटकातील सर्व स्तरामधील पालकवर्ग एका विचित्र समस्येने ग्रस्त झालेला आहे। आजकाल लहान मुलांना जे मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे ते व्यसन कसं सोडवायचं याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। आपली मुलं आज आपण दिवसभर पाहतो मोबाईलला चिकटलेली असतात। हा आज कित्येक पालकांचा चिंतेचा विषय झालेला आहे। सध्याच्या काळामध्ये लहान मुलं मोबाईल फोन यांचं नातं अधिक जवळचं होत झाल्याचं आपल्याला दिसून येतो। शक्यतो लहान मुलांना जेवताना, झोपताना आणि खेळताना सुद्धा मोबाईलच हवा असतो। मुलं फोन हातात घेतल्याशिवाय एक घासही तोंडात घालत नाहीत। जेवताना मुलांना मोबाईल जवळ लागतोच लागतो। त्याचबरोबर हातात मोबाईल दिल्याशिवाय मुलं पोटभर जेवण करत नाही, ही सर्व पालकांची मोठी समस्या आहे। म्हणजे जर मुलाच्या पोटात 4 घास जायला हवे असतील तर त्यांना फोन द्यावाच लागतो, ही पालकांची मानसिकता झाली आहे। सतत मोबाईल फोन बघण्याने मुलांना केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही घातक परिणाम होताना दिसून येत आहेत। या मोबाईल फोनमुळे मुलांच्या नाजूक डोळ्यावरही दीर्घकालीन परिणाम होताना आपल्याला पाहून येतात, पण त्यांच्या मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर देखील याचा प्रचंड परिणाम होताना दिसून येत आहे। त्यांची एकाग्रता कमी होत चालली आहे। मुलांच्यामधील चिडचिडपणा वाढत चालला आहे। आजकाल मुलांच्या हातातून मोबाईल फोन सोडण्यासाठी नेमकं काय करावं ह्या समस्येने सर्व पालकवर्ग त्रस्त झालेला आपल्याला दिसून येत आहे। मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेण्यासाठी नेमकं काय करावं हे सर्वच पालकांच्या पुढचा मोठा प्रश्न आहे। तर जाणून घेऊयात या समस्येवरील काही थोडेफार उपाय। सर्वप्रथम पालकांनी याची सुरुवात स्वतःपासून करावी। पालकांना जर आपल्या मुलांच्या मोबाईलचा स्क्रीन टाईम समतोल ठेवायचा असेल तर याची सुरुवात पालकांनी स्वतःपासून करण्याची अत्यंत गरज आहे। लहान मुलांना एखादी गोष्ट किती चांगली किती वाईट हे समजण्याची क्षमता नसते। हे लक्षात घेऊन पालकांनी आपल्या मोबाईल वापरावर मर्यादा घालावी लागेल। पालकांनी देखील मुलांसोबत तासनतास वेळ मोबाईलवर घालवू नये किंवा मोबाईलचा गरजेपुरताच वापर करावा। त्याचबरोबर मुलांकडून मोबाईल एकदम हिसकावून घेऊ नये। आपल्या मुलाने सतत मोबाईल बघण्याची सवय सोडावी असे जर वाटत असेल तर त्यासाठी जबरदस्ती अथवा घाई करू नका। उद्यापासून मोबाईल बंद म्हणजे बंद असे न करता उद्यापासून मोबाईलला हात लावायचा नाही असे ओरडण्याआधी थांबवले पाहिजे। मुलांच्या हातातून रागाने मोबाईल हिसकावून घेतला नाही पाहिजे। मुलांच्या कलाने घेताना त्याला कळेल अशा शब्दात मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले पाहिजेत आणि मोबाईल वापर हळूहळू कमी करण्यास सांगितले पाहिजे। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे घरातील इतर कामामध्ये मुलांना सामावून घेतलं पाहिजे। मुलांच्या मोबाईलच्या सवयीपासून दूर ठेवायचं असेल तर मुलांना घरकामामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। उदाहरणार्थ झाडांना पाणी घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, टेबल पुसणे अशी लहान लहान कामं मुलांना सांगितली तर त्यात त्यांचं मन रमेल। त्यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढेल। तसेच वारंवार मोबाईल वापरण्याची सवय हळूहळू कमी होत जाईल। त्याचबरोबर आणखी एक उपाय म्हणजे मुलांना छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे। आपल्या मुलांमधील प्रत्येक कलागुणांना वाव देणं अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना आवड निर्माण करून प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। जसे की पेंटिंग, नृत्य, संगीत किंवा अन्य कोणत्या गोष्टी मुलांना आवडतात हे त्यांच्याकडून जाणून घेऊन जेव्हा मुलं ही फोन हातात घेऊन बसतील तेव्हा त्यांना त्यांच्या कलाछंदामध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे। याचबरोबर मुलांना व्यायाम व मैदानी खेळ खेळायची सवयसुद्धा लावली पाहिजे। आपण पाहतो अनेक लहान मुलं सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल फोन हातात घेऊन बसतात। त्याऐवजी त्यांना मोकळ्या मैदानात घेऊन गेलं पाहिजे। तिथं त्यांना धावणे, एखादा खेळ खेळणे अशा प्रकारच्या सवयी मुलांना लावल्या तर मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासही मदत होते आणि मोबाईलच्या व्यसनापासूनही त्यांना लांब राहता येतं। याबरोबर आणखीन करण्यासारखी गोष्ट म्हणजे पालकांनी मुलांना मोबाईल फोनचे आमिष अजिबात दाखवू नये। अनेक पालक मुलं जेवत नसतील किंवा ऐकत नसतील तर त्यांना मोबाईल फोन देण्याचे आमिष दाखवतात। अमुक काम केलं तर मोबाईल देईल असेही सांगतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे। मुलांमध्ये त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते व कोणतेही काम करण्यापूर्वी प्रथम ते मोबाईल देणार का असा प्रश्न उपस्थित करतात। तर हे शक्यतो टाळावं। त्याच्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे मोबाईल फोन झोपताना आपण अजिबात जवळ ठेवायचा नाही। झोपताना खोलीत मोबाईल फ्री राहील एवढी आपण दक्षता घेतली पाहिजे। तुमचा फोन बेडरूममध्ये राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। फोन जवळ असला की आपण नकळत त्यावर काही ना काही पाहत राहतो, त्यामुळे झोप तर जातेच पण विनाकारण फोन बघत राहण्याची सवयही लागते। म्हणून फोन आवर्जून खोलीच्या बाहेर ठेवावा।
त्याचबरोबर मुलांच्याबरोबर क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे. पालकांनी वेळोवेळी मुलांच्याबरोबर संवाद साधला पाहिजे, मुलांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, मुलांच्याबरोबर खेळायला गेलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी करण्याजोग्या आहेत की ज्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या मुलांचं मोबाईलचं व्यसन नक्कीच कमी होईल. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित, नवीन माहितीसहित. धन्यवाद.